आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 7. लेखिका आहेत चंदना थोरात. जवळपास दुपारचे 12 वाजत आले होते. सूर्य माथ्यावर आल्यामुळे अक्षरशः घामाने अंगावरचे शर्टही कुठे कुठे ओले झाले होते. पत्रकार राहुल प्रोफेसर धनंजयच्या सोयीनुसार आज वेळ घेऊन धनंजयला भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आला होता. 2 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच धनंजयचे कार्यालय होते. कसे तरी जिना चढत राहुल पहिल्या मजल्यावर आला. कार्यालयाच्या दरवाजा शेजारी सुंदर अक्षरात धनंजयचे नाव व त्याच्या शिक्षणाची पदवी लिहिलेली पाटी होती. बाहेरील लाकडी दरवाजा उघडला होता, त्यामुळे प्रोफेसर आतच असावेत म्हणून राहुलने मधल्या काचेच्या दरवाजावर बोटाने टकटक वाजवून सर आत येऊ का विचारले. आतल्या खोलीतून कोणीच प्रतिसाद मिळाला नाही. राहुलने पुन्हा एकदा जरा मोठ्याने दारावर टकटक करून आत येऊ का प्रोफेसर धनंजय जरा मोठ्यानेच विचारले. हो हो आत या धनंजय म्हणाले. जसे राहुलने काचेचे दार आत ढकलले तशी आतमधील थंड हवेची झोप राहुलच्या चेहऱ्यावर आली. प्रवास करून रखरखीत उन्हातून आलेल्या राहुलला एसीच्या थंडाव्याने प्रसन्न वाटले. आतमध्ये एक मोठे टेबल होते. त्या पलीकडे धनंजय एका खुर्चीवर बसून एका फाईलमध्ये मान खाली घालून काहीतरी वाचण्यात व्यस्त होता. कदाचित राहुलचे येणे त्यांच्या लक्षातही नाही आले नव्हते. राहुल आतील ऑफिसचे निरीक्षण करू लागला. धनंजयच्या टेबलाच्या आजूबाजूला असलेल्या लाकडी कपाटात ठेवलेली मोठाली पुस्तकं पाहताच धनंजयच्या ऐतिहासिक कामातील अभ्यासाची कल्पना राहुलला आली. धनंजयचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने राहुल धनंजयला नमस्कार करीत म्हणाले. नमस्कार सर, मी पत्रकार राहुल माने. तसे धनंजयने आपल्या हातातील फाईलमधून मान वर काढली. राहुलच्या समोर एक 32 वर्षाचा इसम बसला होता. साधा सफेद शर्ट, किंचित कुरळे केस, मध्यम बांध्याच्या तपकिरी डोळ्यांच्या चष्म्यातून वर बघत, अरे या राहुल साहेब नमस्कार, ओळखतो मी तुम्हाला. मला चांगलेच आठवते आहे. आपली पहिली भेट, ती माझी पहिलीच मुलाखत होती. मला खूप अस्वस्थ वाटत होते, पण तुम्ही मला बोलण्यात एवढं गुंतवून ठेवलं की मला आलेलं दडपण दूर झाले व मी ती मुलाखत अगदी यशस्वीरित्या पार पडली. विसरलो नाही मी तुम्हाला. हातातील फाईल बंद करीत या बसा ना, धनंजयने राहुलला आपल्या समोरच्या खुर्चीवर बसण्यास खुणवले. राहुल धनंजयच्या समोर बसला. बोला, काय घेणार, चहा कॉफी, नाहीतर असे करतो थंडा मागवतो, धनंजयने विचारले. नाही, खरंच काही नको. तुम्ही तुमचा किमती वेळ देत आहात तेच खूप आहे माझ्यासाठी, राहुल धनंजयला म्हणाला. राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत धनंजय टेबलावरचा टेलिफोन उचलून पलीकडील व्यक्तीला थंड पेय घेऊन येण्यास सांगितले. आता बोला, त्या दिवशी तुमचा फोन आला होता तेव्हा मी मदत करेन असे बोललो होतो तुम्हाला. तुमच्या म्हणण्यानुसार जंगलात हरवलेल्या दोन्ही व्यक्तींना त्या जंगलातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आदिवासींची मदत झाली. आता तुम्हाला त्या आदिवासींना का भेटायचे आहे माफ करा, पण मला कळेल का त्याच्याशी संवाद साधून काय मिळणार आहे तुम्हाला. त्या दिवशी आपलं बोलणं मोजक्या शब्दात झालं होतं. जरा सविस्तर सांगाल का नक्की कशाला आदिवासी पाड्यात जायचे आहे, धनंजयने राहुलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. राहुलने धनंजयला आधीच्या बोलण्यात जाणून बुजून न सांगितलेल्या नरपिशाच्या बद्दलचे सत्य आणि त्या सैतानाने जंगलात प्रवेश व राजूच्या मित्रांच्या अमानुषपणे केलेल्या हत्यांविषयी सविस्तर सांगितले. त्या जंगलात राहणाऱ्या सैतानाला हत्या करताना राजू आणि मंगेशने स्वतः पाहिले होते. अगदी नशीब चांगले म्हणून हे दोघे आदिवासींच्या मदतीने ते जंगलातून जिवंत बाहेर आले. या घटनेनंतर राहुलने पुढची घटना सांगितली. एकदा एका कॉलेजच्या सहलीला गेलेले 7-8 विद्यार्थी जंगलातून परत आलेच नाहीत. त्यामुळे विक्रमच्या टीमला शंका येते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा काहीतरी दगाफटका झाला असावा. पोलिसांनी जंगल पिंजून काढले आहे, पण विद्यार्थ्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी फक्त त्या सर्व विद्यार्थ्यांची हरवलेल्या लोकांच्या यादीत नोंदणी केली आहे. पोलिसही या प्रकारात जास्त लक्ष देत नाहीत. धनंजय लक्षपूर्वक राहुलचे बोलणे ऐकत होता. राहुलने आपले बोलणे पुढे चालू ठेवले. या दोन्ही घटनांमुळे त्या जंगलातील गूढ आणखीनच गहिरे होत गेले. त्या नरपिशाच्या विषयी मी वर्तमानपत्रात लिहिले, तसेच अनेक लेख सोशल मीडियावर सुद्धा पाठवले, पण लोकांनी या सर्व काल्पनिक कथा म्हणून दुर्लक्ष केले. सैतानाचे सत्य लोकांना सांगून हे पटणार नव्हते. ते सत्य पटवून देण्यासाठी जसे ठोस पुरावे हे माझ्याजवळ नव्हते हे मी ओळखले. त्या संकटाशी सामना करणे माझ्या एकट्याचे काम नव्हते, म्हणून मी शेवटी कंटाळून त्या जंगलातील रहस्याच्या तपासाचा प्रयत्न सोडून दिला. काही दिवसांपूर्वी विक्रम नावाच्या व्यक्तीला व त्याच्या मित्रांना माझ्या लेखातून या जंगलातील सैतानाबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी पुण्यात माझ्या घरी येऊन माझी भेट घेतली. पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर, माझ्या लेखनावर विश्वास ठेवून मला भेटायला आले होते. आता विक्रमच्या सोबतीने मी सुद्धा या प्रकरणाचा तपास करायचे ठरवले. मंगेश व राजूच्या बाबतीत काय घडले हे विक्रमच्या टीमला जाणून घ्यायचे होते, म्हणून आम्ही त्या दोघांनाही मुंबईहून बोलवले. आदिवासी पाड्यातील लोकांनी मंगेश आणि राजूला सही सलामत जंगलातून बाहेर पडण्यास मदत केली. हे जेव्हा त्यांना समजले
तेव्हा जंगलातील नरपिशाचाचे नक्की काय रहस्य आहे ते जाणून घेण्यासाठी फक्त आदिवासीच आम्हाला मदत करू शकतील, असे विक्रमचे म्हणणे होते. पण आदिवासींची बोलीभाषा आम्हाला अवगत नाही, ती समजून घेण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. पुढील सर्व गोष्टींचा तपास लावण्यासाठी तुम्ही आमची मदत कराल ना प्रोफेसर धनंजय? एवढ्यात काचेच्या दरवाजावर टकटक झाली. तसे धनंजयने बाहेर व्यक्तीस आत येण्यास सांगितले. एक 15-16 वर्षाचा मुलगा हातात ट्रे घेऊन आला. ट्रेमधील 2 काचेच्या थंड पेयाचे ग्लास एक एक करत धनंजय व राहुलच्या समोर ठेवले व तो मुलगा केबिन बाहेर निघून गेला. राहुल आशेने धनंजयच्या उत्तराची वाट बघत होता. राहुल विचार करत होता, जर नरपिशाच्या या सैतानाच्या भीतीने धनंजय नाही म्हणले, कारण राहुल खूप चिंतेत होता. घ्या, पहिले हे पिऊन घ्या. धनंजयने राहुलला आग्रह करीत स्वतःही काचेच्या ग्लासातील थंड पेय पिऊ लागला. धनंजय आग्रह करताच राहुल ग्लासातील थंड पेय पिऊ लागला. पण त्याच्या चेहऱ्यावर आलेली काळजी पाहून धनंजय बोलू लागला, तुम्ही सगळ्यांनी जे काम हाती घेतले आहे ते खरोखरच खूप रोमांचक आणि धाडसी आहे. आता तर हे सर्व ऐकून तुमच्या या कार्यात सहभागी होण्याची माझी सुद्धा इच्छा आहे. धनंजयने आपली इच्छा सांगितली. राहुलला अत्यानंद झाला. एवढ्या सहज धनंजयचा होकार मिळेल असे त्याला वाटले नव्हते. तरीही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी त्याने प्रोफेसरला पुढे विचारले, ठीक आहे, तर मग येत्या शनिवारी सकाळी विक्रम आणि त्याचे सहकारी त्या आदिवासी पाड्यात जाऊन त्या रहिवाशांना भेटणार आहेत, तेव्हा आपणही त्यांच्या मदतीला तिकडे जाऊया का? राहुलचा उत्साह वाढला होता. हो, पण त्या अगोदर तू त्या आदिवासींच्या पाड्याविषयी सांग. म्हणजे नेमकी महामार्गापासून जंगलातील कोणत्या ठिकाणी त्यांची वस्ती आहे याचा तपास करून मला फोनवरून कळव. म्हणजे मग त्या लोकांच्या स्थानिक बोलीभाषेचा अभ्यास करून घेता येईल. तशा तर 8-10 निरनिराळ्या प्रकारच्या आदिवासी भाषांमध्ये मी पारंगत आहेच. माझ्या वडिलांपासून मला या भाषा शिकण्याचा वारसा मिळाला आहे, धनंजय अभिमानाने म्हणाला. वा सर, तुमचे कौतुक व्हायला हवं. आत्ताच्या काळात तुम्ही वडिलांच्या आवडीप्रमाणे स्वतःही याच क्षेत्रात उतरलात याची मला कल्पना आहे सर. मी घेतलेल्या तुमच्या मुलाखतीत झालेली चर्चा अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यामुळेच आमच्या या कार्यात जेव्हा मदतीची गरज वाटली, मला पहिली तुमचीच आवर्जून आठवण झाली. धनंजयची स्तुती करत राहुल म्हणाला, भेटूया मग शनिवारी सकाळी. विक्रम बरोबर बोलून घेतो व शुक्रवारपर्यंत फोन करून कळवतो तुम्हाला पुढील योजना. राहुल आनंदाने म्हणाला, हो हो, नक्कीच कळवा मला. असं म्हणत धनंजयने राहुलचा निरोप घेतला. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या डोंगरी भागातील दऱ्याखोऱ्यात अजूनही आदिवासी समुदायांची विशिष्ट अशी भाषा आहे. आदिवासीचा अर्थ आहे आदिवासी म्हणजे मूळ निवासी. आपल्या या भारतात आदिवासीच्या वेगवेगळ्या जाती जमाती आढळतात. संथाल, मोडी, बोडो, कैकाडी, मुंडा, खडिया, कबील, कुडू, गोंदी अशा भाषांच्या व विविध प्रकारच्या भागातील जाती जमातींचा अभ्यास धनंजय खूप वर्षापासून करीत होता. लहान वयापासून वडील करीत असलेल्या रहस्यमय गूढ अशा भाषांचा अभ्यास आपणही करावा अशी उत्सुकता धनंजयला होती. त्यामुळे त्याने वयाच्या मानाने लवकरच वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व संपादन केले होते. राहुलने पुणे मुंबई दरम्यान असणाऱ्या जंगलचा नकाशा व माहिती धनंजयला त्याच्या मोबाईलवर पाठवली. धनंजयने ही वस्तीविषयी, रहिवाशांविषयी शोध घ्यायला सुरुवात केली. ऑफिसच्या कपाटातील जुनी कागदपत्रातून त्या भागातील पूर्वीच्या इतिहासाची माहिती, नकाशे काढून पाहून योग्य टिप्पण्या तो लिहू लागला. धनंजयचा खरे तर राहुलची मदत करण्यामागे स्वतःचाही स्वार्थ होता. खरं तर राहुलने त्याला सांगितलेल्या जंगलातील नरपिशाच्या विषयी जिज्ञासा निर्माण झाली होती. या एका गोष्टीसाठी तो हातातील सर्व कामे सोडून राहुल बरोबर जंगलात जाऊन आदिवासी भाषेचे मराठीत रूपांतर करून विक्रमला त्यांच्या टीमला मदत करायला तयार झाला होता. कारण राहुलला मदत करता करता या आदिवासींचा इतिहास तसेच नरपिशाचे अस्तित्व सिद्ध झाले तर ही एक मोठी खळबळ माजवणारी बातमी समाजाला मिळणार होती व त्यामुळे धनंजयला ही प्रसिद्धी व खास ओळख मिळणार होतीच. राहुलने पाठवलेल्या नकाशाच्या मदतीच्या सहाय्याने धनंजयने 2 दिवस प्रयत्न करून त्या आदिवासी पाड्यांविषयी बरीच माहिती शोधून काढली. तिथे राहणाऱ्या आदिवासींची भाषा, त्यांचे राहणीमान, सगळ्या गोष्टींचा अभ्यास धनंजय मन लावून करत होता. एके दिवशी विक्रम ऑफिसमध्ये कामात असतानाच त्याला राहुलचा फोन आला. राहुलचा नंबर बघून विक्रमने लगेच फोन उचलला. धनंजयने मदत करण्यास तयार असेल की नाही या विचार करतच विक्रमने फोन कानाला लावला. हॅलो, बोला राहुल साहेब, काय नवीन खबर? खबर म्हणजे माझ्या आणि प्रोफेसर धनंजयची काल भेट झाली. त्यांना मी राजू मंगेशच्या केसमधील त्या जंगलातील नरपिशाच्या बद्दलची सर्व रहस्यमय माहिती दिली आहे. हे सगळे ऐकून त्यांना जर आश्चर्य वाटले. या नरपिशाच्या विषयी हवी असलेली अधिक माहिती आपल्याला आदिवासी सांगू शकतील, पण त्या आदिवासींनी दिलेली माहितीच भाषा वेगळी आहे. त्या भाषेचे मराठीत अनुवाद करण्यासाठी तुमची म्हणजे धनंजयची मदत हवी आहे. त्यांनी माझं संपूर्ण बोलणं ऐकून घेतलं. तेवढे बोलून राहुल जरा वेळ थांबला, पण पुढचे संभाषण ऐकण्यासाठी विक्रमचे प्राण कानात आले होते. विक्रम राहुलचे बोलणे ऐकण्यासाठी उतावीळ झाला. अहो, काय झालं? लवकर पुढे बोला ना. काय झालं? तयार आहेत का ते आपल्याला मदत करायला? उत्सुकतेने विक्रमने विचारले. अरे, त्यांनी आपल्याला मदत करायची तयारी दर्शवली आहे.
राहुल बोलता बोलता ओरडलाच. वा क्या बात है, खूप छान बातमी दिलीस मित्रा. तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. चला आता पुढे काय करायचा विचार आहे तुझा? आनंदाच्या भरात राहुलला एकेरी बोलून गेल्याने विक्रमच्या लक्षात येताच, राहुल साहेब चुकलं माझं, माफ करा तुम्हाला असे एकेरी संबोधले. विक्रमने खंत व्यक्त केली. अरे माफी काय मागतोस, आपल्या दोघांच्याही वयात काही जास्त फरक नाही. ते अहो जाऊ नकोच करूस, मी काही म्हातारा नाही. मागे तुम्ही सर्व माझ्या घरी आलात तेव्हा मला तुम्हा सर्व मित्रांना भेटून तुमच्यातील मैत्री पाहून खूपच हेवा वाटत होता. आपले पण असे जीवाला जीव देणारे मित्र असावेत अशी मनात इच्छा निर्माण झाली होती. चुकून का होईना पण आज मित्रा बोलून तू आपल्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात तरी केलीस. बरं चालेल मित्रा, आमच्या या मित्रपरिवारातील तूही एक सदस्य झाला आहेस. काय मग धनंजय, आपल्याबरोबर या शनिवारी जंगलात यायला तयार आहे ना? हो नक्कीच ते येणार आहेत. तेच सांगायला तुला मी फोन केला होता की ते तयार आहेत आपल्यासोबत यायला. त्यांनी माझी भेट झाल्यावर लगेच जंगलातील त्या भागाचा वा आदिवासी पाड्याचा अभ्यासही सुरू केला आहे. राहुलने उत्साहात सर्व माहिती दिली. बरं मग तू असं कर, शुक्रवारी रात्रीच धनंजयला तुझ्या घरीच बोलव. शनिवारी सकाळी लवकरच मी आणि अनघा तुम्हाला आमच्या गाडीतून घेऊन जाऊ. मी गाडी थेट तुझ्या इमारतीच्या गेटवर घेऊन येतो. तू प्रोफेसरांना रात्री मुक्कामी येण्याबाबतची कल्पना आदल्या दिवशी देऊन ठेव. सर्व सूचना देऊन विक्रमने फोन ठेवून दिला. अनघाच्या पुढाकारामुळे आज पुन्हा एकत्र, एवढ्या वर्षांनी सगळे एकत्र येऊन नवीन थरारक अनुभव घेण्याच्या विचाराने सगळ्यांच्या उत्साहात संचारल्यासारखे वाटत होते. जंगलातील नरभक्षकाच्या शोधाकरिता कृष्णा, माधव, अभय हे सुद्धा आपल्या कामातून वेळ काढून एकत्र आले होते. त्या सैतानाचा शोध लावण्यास त्यांना कितीही कष्ट पडले तरी आता मागे हटायचे नाही हे प्रत्येकाने मनाशी ठाम केले होते. राहुलने जंगलातील त्या नरपिशाच्या विषयी सांगितल्यावरही प्रोफेसरने मदत करण्याची तयारी दाखवली होती. म्हणजेच प्रोफेसर या मोहिमेत आपले काम चोख बजावण्यासाठी तयार होते. राहुलने शुक्रवारी रात्रीच धनंजयला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. तसेच जंगलातील प्रवासासाठी विक्रमच्याच गाडीने आपण जायचो आहे याची कल्पना राहुलने धनंजयला देऊन ठेवली. राहुलने पाठवलेल्या नकाशाच्या मदतीच्या सहाय्याने व वडिलांनी वर्षानुवर्षे संग्रहित केलेल्या जुन्या दस्तऐवजातून आदिवासींची ऐतिहासिक माहिती धनंजयने 2 दिवसात प्रयत्न करून शोधून काढली होती. आता फक्त सगळ्यांना ती द्यायची होती. तसेच त्यांची पारंपरिक कैकाडी भाषा धनंजयला अवगत होती, पण अजूनही ती अचूक कशी बोलता येईल याचा सराव त्याने सुरू केला. सरावाचे कारण ही असेच होते. जंगलातील सैतानाचा शोध घेणे हा विषयच असा भयंकर होता, त्यामुळे बोलताना कोणतीच अडचण येऊ नये याची धनंजय मनापासून दक्षता घेत होता. शब्द न शब्द योग्य प्रकारे उच्चार स्पष्ट करण्याचा प्रयत्न जोरात चालू होता. मध्येच एखादे वाक्य अडले तर ते व्यवस्थित आपल्या जवळच्या डायरीत लिहून घेत होता. शनिवारी पुण्यात व तेथून पुढे मुंबईच्या महामार्गाच्या जंगलात प्रवासात गाडी चालवण्यासाठी त्याच्या ड्रायव्हरला विक्रमने बोलावले होते. गाडी चालवून आज त्याला थकायचे नव्हते. आज पुण्यात राहुल बरोबर धनंजय सुद्धा भेटणार होता. गाडीत बसून गप्पा करता करता नवीन योजना बनवता येतील. सगळ्या वेळ चर्चा करण्यात व प्रवासाचा आनंद घेण्यासाठीच आज त्याचा गाडीचा ताबा ड्रायव्हरकडेच देण्याचा विचार पक्का झाला होता. सकाळी लवकरच अनघा व विक्रम आवरायला सुरुवात केली. ड्रायव्हर येतच प्रवासाला सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली. जास्त गाड्या नसल्याने गाडीचा वेग घेतला. सकाळच्या गारव्याबरोबरच खिडकीतून येणारा वारा अंगाला झुंबत होता. अनघा खिडकीतून एकटक पाहत होती. विक्रमने दोनदा आवाज देऊनही अनघा स्वतःच्या विचारातच हरवली होती. नेहमी प्रवासाला उत्सुक असणारी अनघा आज शांत पाहून कसला एवढा विचार करतेस? विक्रमने अनघाच्या खांद्यावर स्पर्श करीत काळजीने विचारले. तसे विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत, काही नाही रे, आज त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींबरोबर आपल्याला चर्चा करायचं. काय अनुभव येईल, ते कसे वागतील, त्या धनंजयला जमेल ना सगळं हाताळायला? अनघा काळजीने म्हणाली. नको काळजी करूस, राहुलशी बोलणं झालं आहे माझं. त्याच्या बोलण्यातून तरी मला खात्री वाटते आहे की या कामासाठी धनंजयची निवड अगदी बरोबर आहे. तसेही आपण राहुल आणि धनंजयला सोबत घेऊनच जंगलात जाणार आहोत. नकोस एवढा ताण घेऊ. विक्रमने अनघाची समजूत काढली. हो बरोबर आहे तुझं, आपण सगळे मिळून आपले ध्येय पूर्ण करू. तू सोबत असलास तर माझं सगळं टेन्शन जातं. तुझा सकारात्मक विचार करण्याचा स्वभाव मला फार आवडतो, अनघा म्हणाली. कृष्णाची गाडी रहमतपूर मागे टाकून सुसाट वेगाने चालली होती. पहाटेच्या वेळी हवेतील गारवा जाणवत होता. कृष्णाच्या शेजारी बसलेल्या माधवने एखादी चहाची टपरी दिसली तर गाडी थांबण्यास कृष्णाला सांगितले. पहाटेच प्रवासाला सुरुवात केल्यामुळे सगळ्यांना झोप पूर्ण न झाल्याने मरगळ आली होती. चहाचे नाव ऐकताच मागच्या सीटवर बसलेली अमृता मोठ्याने ओरडलीच. अरे खरंच की, या अभयने एवढी घाई केली निघायची, मला आवरून पण घेता आलं नाही. चहा घ्यायचा तर दूरच राहिला. तरी मामींनी बळजबरीने सकाळी डोसे व चटणी बांधून दिली आहे. वाटेत चहा घेऊन नाश्ता करा म्हणाल्या. एक गप्प बस ग, आता रात्रीपासून हिची तयारीच चालू होती, तरी म्हणते नीट तयार पण होऊ दिलं नाही. मोठी हिरोईनच ना. तोंड वाकडे करीत अभयसुद्धा खवळून बोलत होता.
अरे देवा, असं वाटतं कुठून बुद्धी झाली आणि उगाच चहाचं नाव काढलं. डोक्याला हात लावून माधव कृष्णाकडे पाहत म्हणाला, अभय तू गप्प बस. जर का माझ्या बहिणीला त्रास दिलास तर आत्ताच्या आता गाडीतून खाली उतरवीन मी तुला. किती छळतोस आणि भांडतोसही. गाडी चालवता चालवता कृष्ण हसू दाबत अभयला ओरडला, कृष्णा दादा, मला माहीत आहे तुम्ही माझी चेष्टा करताय, पण खरंच अभयने आपल्यासोबत कॅमेरे आणायचे म्हणून अर्धी रात्र तयारी करण्यातच घालवली. त्यामुळे सकाळी उठायला सुद्धा उशीर झाला. अमृता अभयला चिडवतच बोलत होती. अरे हो, मला विक्रमने काल फोन करून अभयला कॅमेरासोबत घ्यायची व शूटिंगची तयारी करायची आठवण करून दे म्हणून सांगितलं होतं. मी विसरलोच होतो. बरं झालं बाबा तुम्ही हे महत्त्वाचं काम केलं ते. विक्रम गाडी चालवता चालवता आरशातून मागच्या सीटवर पाहत म्हणाला, ते बघ तिकडे छोटंसं हॉटेल दिसत आहे. थांबव गाडी बाजूला. माधवने कृष्णाला इशारा केला. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून कृष्णा गाडीतून खाली उतरला. माधव मानेला झटके देत खाली उतरून मागच्या सीटवर पाहू लागला. अमृताने पिशवीतून काढलेला डोशांचा डब्बा व चटणीचा डब्बा अभयकडे देत अमृताही गाडीतून खाली उतरली. रस्त्यालगतचे हॉटेल लहानच होते. मानावी तशी गर्दीही नव्हती. हॉटेल नुसतेच उघडले होते. मालक देवाच्या फोटोची पूजा करून दिवाबत्ती करत होता. छोट्याशा किचनमध्ये एका रॉकेलच्या आडव्या स्टोववरती चहा उकळत होता. एका टेबलावर अभयने खाण्याच्या वस्तू आणून ठेवल्या. अमृताने कोपऱ्यात असलेल्या वॉश बेसिनला नळाच्या पाण्याने तोंडावर हबके मारले. तसे तिला प्रवासाचा ताण कमी झाल्यासारखे वाटले. कृष्णा आणि माधव गप्पा मारत बसले होते. चहाचे 4 काचेचे ग्लास, बिस्किटे व खारी मुलाने सगळ्यांच्या समोर मांडले. अभयच्या शेजारी बसत अमृताने सगळ्यांना डोसे आणि चटणी खाण्यासाठी दिली. चहा नाश्ता झाल्यावर पुन्हा अजून 4 कप चहाची ऑर्डर देण्यात आली. नाश्ता उरकल्यावर माधवने हॉटेल मालकाला चहाचे बिल दिले. सर्वजण गाडीत येऊन बसले. थोडी पोटपूजा झाली होती, त्यामुळे आता मागच्या सीटवर चिडचिड बंद होऊन गाडीत शांतता होती. विक्रमने पुण्यात राहुलच्या इमारतीकडे गाडी येताच फोन करून राहुल आणि धनंजयला दोघांनाही बोलावून घेतले. राहुल व धनंजय गाडीत बसताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली. राहुलने प्रोफेसर धनंजयची ओळख करून दिली, तसे विक्रमने स्वतःची व अनघाची ओळख करून दिली. विक्रमने धनंजयच्या भाषेविषयी असणाऱ्या त्यांच्या अभ्यासाची चौकशी केली. एवढ्या वर्षांचा त्यांचा अनुभव व वडिलांपासून चालत आलेल्या या अभ्यासाच्या रुचीबद्दल प्रोफेसर धनंजय भरभरून बोलत होता. पहिल्याच भेटीत धनंजयच्या बोलण्यातील हुशारी, हजरजबाबीपणा विक्रमच्या नजरेतून सुटला नाही. अनघालाही धनंजयचा आत्मविश्वास बघून खात्री पडली की धनंजयच्या बाबतीत राहुलचा निर्णय बरोबर होता. तासाभराच्या प्रवासानंतर राहुलने ड्रायव्हरला गाडी महामार्गाच्या डाव्या बाजूच्या जंगलाच्या दिशेने वळून उभी करण्यास सांगितले. विक्रमने माधवला फोन लावला. अरे, आम्ही महामार्गावरील जंगलाच्या वळणावर पोहोचलो आहोत. तुम्हाला किती वेळ लागेल? आम्ही पण 20-1 मिनिटात पोहोचतोच, माधवने विक्रमला सांगितले. अर्ध्या तासात दुसरी गाडी सुद्धा येईल, विक्रमने सगळ्यांना सांगितलं. निसर्गाच्या सानिध्यात विक्रम, राहुल आणि धनंजय गाडीतून खाली उतरून गप्पा मारत होते. अनघाचाही प्रवासात आलेला कंटाळा आजूबाजूला असलेल्या झाडांवरील पशुपक्ष्यांच्या किलबिलाटाने कुठल्या कुठे निघून गेला. हिरवळीतून सगळीकडे पसरलेले धुके सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे विरघळू लागले होते. निसर्गातील सौंदर्य पाहण्यात अनघा दंग होती. जंगलातील शांत वातावरणात अचानक क्वचितच एखादी गाडी रस्त्यावरून वेगाने हॉर्नचा आवाज करीत गेल्याने अनघा दचकून जात होती. कृष्णाची गाडी महामार्गावरून पळवत होता. महामार्गावरील दोन्ही बाजूने रस्ता मोकळा होता. एखादी मालगाडी कर्कश हॉर्नचा आवाज करीत समोरून येऊन मागच्या दिशेने जात होती. हळूहळू घाटातून पुढे आल्यावर दोन्ही दिशेला उंच उंच झाडांनी रांग सुरू झाली. हिरव्या गारवनराई व डोंगराच्या मधूनच धुकं पसरलेलं होतं. जणू काही ते हिरव्या गालिच्यांमध्ये पांढरा कापूस पिंजला आहे असेच भासत होते. हे निसर्ग सौंदर्य सारे डोळ्यात साठवून घेत होते. वातावरणात थंडावा होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या प्रवासाचा थकवा जाऊन आता प्रसन्नता जाणवत होती. विक्रमने फोनवरून सांगितल्याप्रमाणे एक कच्चा रस्ता महामार्गाच्या डाव्या बाजूने जंगलाच्या दिशेने आत जात होता. त्या वळणावर आधीपासून पोहोचलेल्या विक्रमने आपली गाडी सावलीत उभा केली होती. अनघा गाडीत बसून होती. कृष्णाच्या गाडीची वाट पाहत विक्रम, राहुल आणि धनंजय बरोबर गप्पा मारत उभे होते. कृष्णाने गाडी आत वळून उभी केली. सगळे गाडी बाहेर येताच अनघाही गाडीतून खाली उतरून अमृताबरोबर गप्पा मारू लागली. विक्रम व राहुलने प्रोफेसर धनंजयला कृष्णा, माधव आणि अभय, अमृताची ओळख करून दिली. सगळ्यांची ओळख होताच प्रोफेसरने बोलायला सुरुवात केली. मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलायचे आहे. आपण सगळे इथं झाडाच्या सावलीत बसून बोलूया. एका मोठ्या झाडाच्या सावलीत बुंद्याशी बरेच मोठे मोठे दगड पडलेले होते. एक एक करून सगळे एका एका दगडावर बसले. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचे आहे की या जंगलात जसे हिंस्र प्राणी आहेत तसेच येथे वस्ती करून राहिलेली जी लोक आहेत ती सुद्धा त्या प्राण्यांसारखीच घातक आहेत. ते शहरातून आलेल्या माणसांचा तिरस्कार करतात. हे आदिवासी इथले मूळचेच रहिवासी आहेत. भारताच्या राज्यातील बराच भाग हा आदिवासी वाड्यांनी व्यापला आहे. आदिवासीमध्ये गोंडी, मुंडा, पावरी, कातकरी, कोरकू, कोलामी, कोलाटी,
पावली, कैकाडी, चितोडिया, वैदू, मल्हार कोळी अशा अनेक भाषा बोलणाऱ्या जमाती आहेत. या जंगलात जे आदिवासी आहेत ते कैकाडी भाषा बोलणारे आहेत. त्यांना आपली भाषा बोलता येत नसली तरी त्यांना आपली भाषा समजते हे मला राहुलमुळे कळले. जेव्हा त्याने मला सांगितले की कशाप्रकारे आदिवासींनी मंगेश आणि राजूला मदत केली तेव्हा माझ्या लक्षात आले हे लोक पारंपरिक संस्कृती अजून सांभाळून आहेत. त्यांचा इतिहास खूप जुना म्हणजे शेकडो नाही तर हजारो वर्षापासूनचा आहे. यांना स्वतंत्र राहायला आवडते. निसर्गाला देव म्हणून ते निसर्गाची पूजा करतात. त्यांना जीवनात बराच संघर्ष करावा लागतो. या लोकांना जंगलाबाहेरील समाजाशी कोणतेही संबंध ठेवायला आवडत नाहीत कारण त्यांच्या गरजा आपल्या गरजांसारख्या नाहीत. जे या जंगलात मिळते त्यातच ते समाधानी आहेत. ते औषधी वनस्पती, झाडांची फळे, जंगलातील सुकलेल्या झाडांच्या फांद्यांचा, लाकडांचा इंधन म्हणून उपयोग करतात. निरनिराळ्या झाडांच्या मुळांपासून काडा बनवून ते स्वतःला सुरक्षित ठेवतात. म्हणूनच आदिवासी जंगलाची पूजा करतात. जसे जंगलातील विविध फळामुळे त्यांना अन्नाची गरज भागवली जाते तसेच पाण्यासाठी नदी आहे. त्यांच्या गरजा फार कमी आहेत. हे लोक जंगलावर अवलंबून आहेत म्हणून जंगलातील नदे, झाडी या निसर्गालाच देव म्हणून ते पूजतात. या शहरी वातावरणापासून लांब राहून ते त्यांच्या पाड्यात सुखी आहेत. एवढ्यासाठीच ते एकत्र राहून एकमेकांना मदत करीत व एकमेकांची मदत घेऊन आनंदात राहतात. याच्या उलट शहरातून आलेले लोक आपल्या स्वार्थासाठी या जंगलातील वन्य प्राण्यांची शिकार करतात तसेच जंगलातील झाडे तोडून नासधूस करतात. म्हणजेच हे शहरी लोक फक्त जंगलाकडून घेतात. त्या जंगलाच्या सुरक्षिततेसाठी मायेने कधीच काही करत नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनातून शहरातून आलेले सर्वच लोक स्वार्थी आहेत. त्यामुळे हे आदिवासी त्या शहरी लोकांना आपले शत्रू मानतात. याच कारणाने त्यांच्यापर्यंत सरकार किंवा सरकारी योजना आत्तापर्यंत पोहोचू शकली नाही. अजून याचे जीवन मागासलेले आहे. ते जर आपल्याला शत्रू मानतात तर आपल्याला त्यांच्यापासून धोका आहे का? अमृताने मध्येच विचारले. नाही, मला तरी तसे वाटत नाही. जर तसे असते तर त्यांनी राजू आणि मंगेशला मदतच केली नसती. याचा अर्थ त्यांना आपण पटवून द्यायची की आपण त्यांना काही हानी पोहोचवणार नाही तरच ते आपल्याला मदत करतील. मला फक्त त्या लोकांशी बोलावं लागेल. धनंजयने अमृताच्या शंकेचं निरसन केलं. सगळ्यांना प्रोफेसरने जे सांगितले ते समजलं. तर मग आपण आता जंगलात प्रवेश करूया. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा. विक्रमने सगळ्यांना सूचना केल्या. सगळे गाडीत बसल्यानंतर विक्रम कृष्णाच्या गाडीजवळ जाऊन अभयला म्हणाला, तू तुझा कॅमेरा आणला आहेस ना? आत्तापासूनच तो चालू करून ठेव. आदिवासी पाड्यातील सगळ्यांबरोबर झालेले संभाषण संपूर्ण शूटिंग करून ठेव. नंतर आपल्याला ते पाहण्यासाठी उपयोगी ठरेल. तसेच वेळ पडली तर दुसरा कॅमेराही जवळ असू दे. हो, तू काही टेन्शन घेऊ नकोस भावा, मी सगळं व्यवस्थित करीन. ते कामच आहे माझं. अरे ते अमृता बघ ना, तिला काही कळतच नाही. तुम्ही गाडीत एवढी माणसे आहात आणि तरीही ते तुमच्याच गाडीत जाऊन बसले आहे. अभय विक्रमला म्हणाला. काय झालं आहे का भांडण दोघात? विक्रमने कृष्णाला विचारले. अरे असू दे ना, तिला त्यांच्यासोबत नाही तरी याला सारखं भांडायचं असतं तिच्याबरोबर. कृष्णा डोळा मिचकावत विक्रमला म्हणाला. तसे माधव जोरजोरात हसू लागला. त्याला पाहून सगळेच हसू लागले. अरे नको काळजी करूस, गाडी मोठी आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्या दोघी मागच्या सीटवर बसतील गप्पा मारत, मी ड्रायव्हर शेजारी बसतो, असे अभयला सांगून विक्रम आपल्या गाडीत बसायला गेला. पुढील प्रवासासाठी सगळे पुन्हा सज्ज झाले. विक्रम गाडीजवळ येताच अभयवर चिडलेल्या अमृताने विक्रमकडे पाहून, मी सुद्धा तुमच्या गाडीतून येते, मला अनघाबरोबर बोलायचे आहे, असे म्हणून ती अनघाला अजूनच खेटून बसली. अनघाने विक्रमकडे पाहिले. काही हरकत नाही, मी ड्रायव्हरच्या बाजूला बसतो, तुम्ही बसा दोघी, अनघाला मानेने खुणवत विक्रम समजूतदारपणे म्हणाला. एकामागोमाग एक अशा दोन्ही गाड्या जंगलाच्या दिशेने आत निघून गेल्या. पक्का रस्ता सोडून जसे कच्च्या रस्त्याने गाड्या आता पळू लागल्या तसे मातीचा धुरळा उडू लागला. रस्त्यातील खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग कमी झाला. सगळे मागे पुढे हेलकावे खात वैतागले. 10 मिनिटातच ते आदिवासींच्या पाड्याजवळ पोहोचले. अभयने आपला कॅमेरा काढून आजूबाजूची सर्व परिसर टिपण्यास सुरुवात केली. मातीने सारवलेल्या भिंती व त्या भिंतीवर विविध प्राण्यांची व पशुपक्षी, आकाश, नदी, मानव यांचे चित्र रेखाटले होते. झोपडीच्या बाहेरील अंगण शेणाने सारवलेले होते. एखादे बकरीचे पिल्लू वेडेवाकडे उड्या मारत इकडून तिकडे धावत होते व त्याला पकडण्यासाठी छोटी लहान मुले त्याच्या मागे धावत होती. अजून पुढे गेल्यावर गवताचे व बांबूचा वापर करून छप्पर बनवलेल्या बऱ्याच झोपड्या नजरेस पडू लागल्या. झोपड्यांच्या आजूबाजूने वाळलेल्या मोठमोठ्या काठ्यांनी कुंपण घातले होते. झोपडीतून चुलीचा काळा धूर येत होता. अनघाला चहाची तलप आली होती. त्या झोपडीतून बाहेर पडणारा धूर पाहून जणू काही चहाच्या कपातून गरम व बाहेर यावी. वाह, वापरलेला चहा, अशी कल्पना अनघाच्या मनात येऊन गेली आणि तिला आपल्या कल्पनेचे हसू आले. अमृताने भुवई उडवत काय असे विचारले. मानेनेच नकार देत अनघा हसू लागली. गाडी जशी जशी पुढे जाऊ लागली तशी लहान आदिवासींची मुले, रंगाने काळी बेंद्री केस वाढलेली मुले गाडीच्या मागोमाग पळत येऊ लागली. मुले उघड्यानेच फिरत होती. कदाचित जेवढे कमी कपडे अंगावर चढवता येतील तेवढेच अंगावर ठेवावेत असा विचार त्यांचा असावा. कारण उन्हाळा खूपच असल्याने
किंवा पारंपरिक रूढीप्रमाणे असेल, पण त्यांच्या वेशात फार कमी कपड्यांचा उपयोग केला होता. काही वयाने जरा मोठ्या असलेल्या मुली लहान भावंडांना कमरेवर उचलून घेऊन धूळ उडवीत आलेल्या गाड्यांकडे निरखून पाहत होत्या. त्या मुलींचे बटबटीत डोळे आणि चेहऱ्यावर व अंगावर गोंदवलेल्या खुणा लक्ष वेधून घेत होत्या. त्या मुलींनी केसांच्या छोट्या छोट्या बटा काढून वेण्या घालून केसांची वेगळ्या पद्धतीने रचना केली होती. आपापसात हे मुले काहीतरी बोलून हसत होती. तेव्हा पांढऱ्या दातांमुळे त्यांचे काळे चेहरे अजूनच उठून दिसत होते. अनोळखी माणसांना आपल्या वस्तीत आलेले पाहून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. जशा गाड्या वस्तीच्या मधोमध जवळ आल्या तसे मध्यम वयाची काही 10-12 तगडे पुरुष मंडळी हातातील काट्या सांभाळत गाड्यांच्या दिशेने पळत येऊ लागले. इतर नागरिकांना ते मोठ्याने आरोळ्या ठोकून इतरांना जमा करीत होते. त्या आदिवासींच्या चेहऱ्यावरचे संतप्त भाव पाहून धनंजयने गाडी चालकास गाडी थांबवण्यास सांगितले. विक्रमची गाडी थांबलेली बघून कृष्णाने सुद्धा आपली गाडी विक्रमच्या गाडीपाठोपाठ थांबवली. काय झालं? अशी ही माणसे रागात का भासत आहे? माधव कृष्णाला विचारू लागला. कदाचित आपल्या हद्दीत अनोळखी व्यक्तीने प्रवेश केलेला त्या आदिवासींना रुचला नसेल. त्यांच्या डोळ्यातील राग स्पष्ट दिसत आहे. कृष्णा माधवला म्हणाला, तू कॅमेरा चालू ठेव, सर्व चित्रीकरण व्यवस्थित कर. जे काही होईल ते सर्व कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे. माधवने अभयला सूचना केली. आपापसातचे भांडण काहीतरी बडबडत रागाने आपल्या आपल्या झोपडीतून गाडीच्या दिशेने येऊ लागले. त्या आदिवासींनी डोक्याला कपाळाच्या भोवतीने झाडांच्या वेलीचे उपयोग सुतळीसारखा करून ते कपाळाला बांधून शोभेसाठी त्यात पक्ष्यांची रंगीत पिसे अडकवली होती. केस वाढलेले होते. कमरेपासून गुडघ्यापर्यंत लुंगी बांधलेल्या कपड्यांशिवाय एकही कापड त्यांच्या अंगावर नव्हते. उघड्या शरीरावरील गळ्यातील रंगीत खड्यांच्या माळा उठून दिसत होत्या. चेहऱ्यावर काळ्या पांढऱ्या रंगाने रेगा उडल्या होत्या. उन्हात जंगलात फळं फुले तसेच लाकूड फाट्यासाठी भटकंती करून राकट झालेल्या उघड्या काळ्या शरीरावर व डोळ्यांभोवती काळ्या पांढऱ्या रंगाच्या वेड्यावाकड्या रेषा उडल्या होत्या. असा त्या रहिवाशांचा साधा वेश होता. त्यांच्या हातात भाले व काट्या होत्या. मोठ्याने विचित्र आवाज ओरडत येणाऱ्या संतप्त आदिवासींना पाहून अनघा आता काय होईल ग? काय करायचं? त्यांना काही ऐकून घेतलं नाही तर? अमृताच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. कोणीही मी सांगत नाही तोपर्यंत गाडीतून खाली उतरू नका. मी आणि प्रोफेसर बोलतो त्यांच्याशी. राहुलने मोठ्याने बोलून कृष्णालाही इशारा दिला. राहुलने सांगितलेले ऐकून पलीकडच्या गाडीतून कृष्णानेही अंगठा दाखवून होकार कळवला. धनंजय आणि राहुल गाडीतून उतरून त्या आदिवासीच्या दिशेने जाऊ लागले.